नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा. आता इकडे बनत आहे आमरस. आज स्पेशल डिश, आजची उन्हाळा स्पेशल आमरस. फायनली तिकडे ते आंब्याची एक स्लाइस खाणं चालले आहे चोरून चोरून, आणि इकडे बनवण्यात चाललंय आमरस असा ह्या पद्धतीने. ही पद्धत तुम्ही बघितली नसेल कधी, बघू शकता. ते सालटे वगैरे काढण्यात चालले आहेत आंब्याचे इकडे, आणि तो 3 आणि 5च आंबे राहिलेत. एक नाही तर 2 आंबे खाल्ले गेलेले आहेत. एक आंबा काल खाल्ल्या गेलेला आहे प्रज्ञा मॅडमनं, मेन्यावर आवडी. हा, म्हणून 5 आंब्यांचा आमरस बनतोय. आमची छोटीशी फॅमिली, त्यासाठी कमी आंबे, 1 किलो बस. ओके. आता ह्याच्यानंतर ही काय करणार आहे बघू आपण थोड्याच वेळात. तुम्हाला आमरस तर सगळ्यांनाच बनवता येत असेल, मला माहिती आहे. शोधा ना रिव्ह्यू. मॅडम कसं आहे आंबा? कसा, गोड आहे का? ओ मॅडम, गोड आहे का आंबा? सांगा ना. हा, एका दाताने आंबा खाणं चाललंय गाईस. तिला एक दात आलंय. आपल्या कम्युनिटीवर पोस्ट बघा तुम्ही जाऊन. बना रहे के खा रही है खुद. छिलका निकाला था, उसमें ज्यादा आ गया था इसलिए खा लिया. A few moments later. गाईस, मगाशी एवढा पाऊस झाला, आता पाऊस थांबला, आणि मी आता मामाला सोडायला चाललोय बस स्टॉप वरती. आणि पावसाचं आगमन होत आहे हळूहळू परत. आता बस भिजवून आहे, मी आशा करतो. ते काय वातावरण झालं काही समजत नाहीये. सिटी मध्ये कसं वातावरण आहे कमेंट करून सांगा गाईस. गावाकडे हे असं आहे, बघू शकता तुम्ही. हे गावाचं वातावरण. मला या बसमध्ये आता चाललो घरी. थोडंसं प्रज्ञाने मॅसेज टाकला सॉरी वगैरेचा, ते भांडण झालं होतं थोडंसं आमचं. आता चाललो घरी. थोडं केक वगैरे मागवलाय, चला घेऊन जाऊ. बिर्याणी मसाला गॅस मागवलाय, पण मला समजत नाही एवढे सारे मसाले तिकडे. कुठला बिर्याणी मसाला येते? पाणीपुरी, चाट, बीट सगळं येते, भेटतच नाही. स्वतः आई म्हणून सोडून तुला पाणीपुरी, चाट मसाला. ओके, भेटला. बाय बाय गाईज. मी आता आपल्या आत्याला आणायला चाललोय मंडळला. वातावरण एकदम मस्त आहे, बघू इच्छिता. बदमाश बच्चा, गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना. माझे लाडू कडून गाईस. पाणी जस्ट आता सुटलंय. आता हे चाललंय, म्हणजे आता जाणार आहे पाणी. आणि इकडे कपडे वगैरे धुणं चाललंय, सगळं काम वगैरे आवरलंय. आज सकाळी उठले ही पोरगी. सकाळ 7 वाजता फर्स्ट टाइम, कारण तिला माझ्यासोबत मार्केटला यायचंय. पडलं? कोण पडलं रे? हव्या पडली का? काय? नाही बोल. मस्ती कर, नाही बोल ना. नाही, मी मस्ती कर. मी खूप हुशार बोल. मी खूप इंटेलिजंट असं करते. चला आवरा. चला गाईस, आता आवरू. 9 वाजत आलेत. गाईस, एक पप्पी घ्या माझ्या बाळाची. हा, इकडे बघ बाळा. ए बाळा, बच्चे रेडी झाला गाईस. टोपी काढायचे प्रयत्न चालू आहेत, आणि ती टोपी काढलेली आहे. वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि बाळाची आई रेडी झाली मस्त एकदम. आज कशी दिसते सांगा? हेअरस्टाईल केली का चेंज? हा, हेअरस्टाईल नाही केली वाटतं चेंज. हेअरस्टाईल करू. क्या हेअरस्टाईल करू? चला आता जाऊ मार्केटला. मी थोडीशी दाढी काढली घरीच, आणि आता जाऊ मार्केटला. वाजत आहेत 11:15, आणि 11:15ला थोडंसं ऊन आता होण्याची शक्यता आहे, वाढायची. त्याआधी आपण पोहोचू सावलीत कुठेतरी.
लेट्स गो. कुकीज उठली बघा, घाम आलं कुकीजला. आम्ही आलो खायला काहीतरी. गाईस आधी पेट पूजा मग काम धुया. आता 12:30 वाजत आहेत आणि आपल्याला भाजीपाला घ्यायचा थोडाफार आणि बस रत्नाला फिरायचं आहे. तिला थोडंसं सामान घ्यायचं आहे, दुपट्टा वगैरे, त्यासाठी ती आली. त्याचा मेन मोटिव्ह मला कळालेला आहे. काय 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 ऑर्डर दिली बरं? काय काय ऑर्डर दिली? मैंने शेव भाजी, 2 चपाती आणि 1 मसाला पापड आणि माझ्यासाठी डोसा, मसाला डोसा आणि मंचुरियन. बोलते ना असं खाना ना तेरे को. सुक्का लाडू तू काय ऑर्डर दिली बाळा? लाडू मेरी में ही खाएगी मसाला डोसा. तिचे ते हे अच्छा त्यात ऑर्डर दिले ना. ते नमक सिडीत बी खेळत होती, हिसकून घेतली तर रडत होती. आता शांत केलं तिला. अरे लाडू मैं इस रेस्टोरेंट का थोड़ा सा रिव्यू देती हूँ. बहुत बैड है, नॉट टेस्टी. दिस अजीब सा कड़वा है थोड़ा. चटनी भी आप देख सकते हो. मला तर अजिबात आवडत नाही साऊथ इंडियन फूड्स. गाइस आप चटनी देख सकते हो, उसमें चटनी में पानी ज़्यादा है, सांभर में भी पानी ज़्यादा है. ऐसे तो ट्रेन में भी नहीं मिलता खाना, पर पैसे से खरीदा इसलिए अभी खाना पड़ रहा है. हमको पता नहीं था, हम पहली बार इधर पाए खाने के लिए, पर वेरी लॉ क्वालिटी. फूड रिव्यू दे चूल्हा बघा. रोहित ने सेव और चपाती मंगाया है. मेरा मंचूरियन भी कैसा है? सूखा बोला तो उसने. ऐसे ही रहता है, इधर पे भी नहीं मिलेगा था आपने जैसा. मतलब तो पता ही नहीं इधर के लोग. हे शेवभाजी थोडी ओके ओके आहे आणि मंचुरियन आवडले प्रज्ञाला. अच्छा मंचुरियनच बेस्ट आहे, बाकी सगळं थोडं ओके ओकेच आहे. प्रज्ञाला तरी मंचुरियन आवडलेत. मी 1 पीस खाऊन बघितला. मी अजिबात जंक फूड लवर नाही. मला काहीच नाही आवडत. मला फक्त घरचंच जेवण आवडतं. एकदम बेस्ट. प्रज्ञाला दोन्ही आवडतात, पण मी घरचे जेवण केल्यावरच एकदम सॅटिस्फाईड आणि पूर्ण पोटभर जेवलेला असतो आणि एकदम खुश असतो. खुशी जेवतं माणूस. यात दम नाही, घरच्या जेवणासारखा दम नाही बाहेरच्या जेवणामध्ये कधीच. A few moments later. दुपट्टा बघणं चालू आहे गाईस. इकडे या दुकानात भेटला नाही, चालू आहे दुसरीकडे. खुशम खुश बाळ. हा जा देख. चालली समोरच्या दुकानात बघायला. मी गाडी घेऊन जातो. गाईस दुपट्टा बघते मागे आणि मी चालू ATM मध्ये, कारण आता बायको सोबत असली तर ATM मध्ये जावंच लागतं. कॅशची खूप गरज पडते नेहमी. गाईस नवीन ATM आलं आहे बंट्यामध्ये. छान आहे, एकदम नवीन ब्रँड न्यू. पैसे येतात का? आवाज जरा वेगळा यायचा. आले रे. खेचता येतं का? नुसतं दांडात दाबून देतो. अरे गद्दा बाळ बघा, खेचता येत नाही काय नाही. चेस गाईस झाकून घेतले लाडूला. मी दुपट्टा घेतला नवीन आणि खूप दिवसानंतर आज प्रज्ञा मॅडम आल्या आहेत मार्केटमध्ये. टमाटर घेते. लाडूची मम्मी टमाटर घेतले आणि लाडूने पण टमाटर घेतले बघा हातात. कितने का ये? 20 रुपए का दो. क्या सर ले लाडू एक टमाटर सोबत खेळते कधीच. कितीला आहे? 10 का आहे क्या? 20 का? झोपले गाईस. जस्ट ज्यूस पिला आम्ही. आता चाललो घरी. लाडूला बघा किती मस्ती करते, मला काम करू देत नाही ती. आम्ही घरी आलोय, आम्ही भाजीपाला ठेवत होते आणि बघा पोरगीचं नाटक बघा. निंबू खाते तू? ए ढोले बुबू आला बू 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 आला बू बू. निंबू खायचंय तुला?
आंबे खायला या गाईस. हॅपी मँगो सीझन. तुमच्याकडे पण आले असतील आंबे, पण गावाकडे जरा जास्तच आहेत. आज परत 1 किलो घेऊन आलेत. हे कालचे आहेत. दशेरी आहे. टेस्टी टेस्टी. चीयर्स. नाइस. लाडू पण खाते ही पण आंबे खाते.